मला असं वाटतं की लोकशाहीचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा इथे कुठेतरी घात होतोय। ते मुळातच पुस्तक अतिशय एक वैचारिक पुस्तक आहे आणि स्वर्गीय कॉम्रेड गोविंद पानसरेंचं ते पुस्तक आहे जे खूप वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात महाराजांचा इतिहास हा फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडणी त्याची केलेली आहे। मग अशा वेळी या भाषेत एखाद्या लोकप्रतिनिधींनी बोलणं हे अतिशय अयोग्य आहे असं मी ठरवते आणि शेका पक्ष याचा निषेध करतं। एक तर आजपर्यंत नरेंद्र दाभोळकर असतील, गोविंद पानसरे असतील, यांच्या कोणाच्याही हत्या कशी झाली याचा शोध अजून लागलेला नाही आहे आणि जर अशी भाषा एखाद्या प्रकाशकाशी होत असेल तर पक्ष आणि संघटना म्हणून आम्ही त्या प्रकाशकासोबत आहोत आणि होम मिनिस्ट्रीनी जी मुख्यमंत्र्यांकडेच आहे ते अशा भाषेवर आणि याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आमदार साहेबांवर कारवाई झाली पाहिजे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।